नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. परमार्थ म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे, तर हृदयातील शुद्ध भाव महत्त्वाचे आहेत. सद्गुरूंच्या वचनांचे तंतोतंत पालन करणे आणि एकमेकांबद्दल प्रेमाचा जिव्हाळा जपणे हाच खरा भक्तीचा मार्ग आहे, असे प्रतिपादन प्रचारक संतोष बाबर यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या वारणा सत्संग भवन इथं आयोजित विशेष आध्यात्मिक सत्संगात ते बोलत होते. 24 एप्रिल रोजी मानव एकता दिवसचे औचित्य साधून संत निरंकारी मिशनद्वारे आयोजित या कार्यक्रमात शांतता आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. या दिवशी सद्गुरू बाबा गुरबचन सिंगजी आणि अन्य संतांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले. यावेळी संतोष बाबर म्हणाले की मानवी जीवनात एकमेकांवर प्रेम करणे आणि आदराने वागणे हीच सर्वात मोठी सेवा आहे. सद्गुरूंनी दिलेला मार्ग आपल्याला अहंकाराकडून प्रेमाकडे नेतो. संत निरंकारी मिशनचा रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नाही, हा उदात्त विचार अधोरेखित करत मनात एकमेकांविषयी जिव्हाळा नसेल तर सर्व साधना व्यर्थ ठरते, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात सर्वांनी मिळून सद्गुरूंच्या विचाराने एक आदर्श समाज घडवण्याचा संकल्प केला. या सोहळ्याला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात स्नेह आणि प्रेमाची भावना पसरली होती. यावेळी सेवाधारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मानवतेप्रती महात्माने सांगितलं ना, एका गुरुनं सर्व बलिदान दिलं, माझं योगदान काय? ही मानवता टिकावी, ह्या मानवतेमध्ये प्रेम नांदावं, ह्या मानवतेमध्ये माणुसकी तर जतन व्हावं म्हणून तर केलं. कारण समाजामध्ये पाहिलं तर मानवता कुठं आहे शिल्लक सांगा ना. एक कवी महाराज खूप सुंदर सांगतो, माणसाच्या गर्दीमध्ये आम्ही माणूस शोधतो या, माणसाच्या गर्दीमध्ये आम्ही माणूस शोधतो या. भाव भावाचं पटेना बाप मुलाचं जमेना, भाव भावाचं पटेना बाप मुलाचं जमेना. डोळे वटारून बघते सुना आता सासूचं काही चालेना, डोळे वटारून बघते सुना आता सासूचं काही चालेना. घराघरातून आवाजानं भांड्याचा निघतो या आणि माणसाच्या गर्दीमध्ये आम्ही माणूस शोधतो या. तेव्हा माणसाची गर्दी सगळीकडे आहे, कुठं नाही गर्दी ना, सगळीकडे गर्दी आहे. पण मानवता जिवंत आहे का? माणूस की जिवंत आहे का?